नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये महाटीईटी परीक्षा पात्र कधी असते लक्षात घ्या. किती मार्क पडल्यानंतर आपण पात्रता परीक्षेमध्ये पात्र होत असतो याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. चला तर मग मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप कोणत्या कास्टसाठी किती मार्क आवश्यक आहेत, पेपरच्या दृष्टीने येणाऱ्या आगामी काळामध्ये नवीन बदल झालेला आहे का, माजी सैनिक व अपंग विद्यार्थ्यांना किती मार्काला पास आहे आणि याबद्दल सविस्तर चर्चा म्हणजे ईडब्ल्यूएस, एसईबीसी, एससी, एसटी, ओबीसी या सर्व लोकांना किती मार्काला पास आहे याबाबत सविस्तर चर्चा करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती सुद्धा असेल की या परीक्षेमध्ये किती मार्काला पास असतं, पण पहा बरेच विद्यार्थ्यांकडे अफवा किंवा काहीतरी गैरसमज पसरवला जातोय जाणून बुजून. काही विद्यार्थी तर जे पास होतात तेच लोक म्हणतात, अरे तू 80 मार्क आहेत तर तू पास व्हायला पाहिजे असं म्हणतात. त्यानंतर काही लोकांना 83 मार्क 82 मार्क असले, अरे तू नापास झालास ना असं पण म्हणतात. म्हणजे आपल्यामध्येच आपले लोक गैरसमज निर्माण करतात आणि विद्यार्थ्यांचं खच्चीकरण होत असतं. चला मित्रांनो, पाहू आपण आजच्या या व्हिडिओमध्ये की महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार, जे की बघा महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार पहिली ते आठवी या वर्गासाठी शिकवायचं असेल तर, शिक्षक म्हणून शिकवायचं असेल तर पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं म्हणजे अतिशय गरजेचं आहे. लक्षात ठेवा, पात्रता परीक्षा पास पहिली ते 8वी वर्गापर्यंत. आता मित्रांनो, मला टेट एक्झाम आम्हाला देता येते का? जर तुम्ही 12वी प्लस डीएड केलेलं असेल त्या कोणत्याच विद्यार्थ्याला पात्रता परीक्षा पास झाल्याशिवाय टेट एक्झाम देता येत नाही. काय म्हणतोय मी? 12वी प्लस डीएड पात्रता परीक्षा नापास जर असेल तर त्या विद्यार्थ्याला टेट एक्झाम देण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. पात्रता परीक्षेमध्ये 2 परीक्षा येतात, एक तर टीईटी किंवा सीटीईटी. या दोन्ही पैकी एक परीक्षा पास होणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा आहे बघा, पात्रता परीक्षेचं कळलं तुम्हाला, म्हणजे पहिली ते 8वी ज्या विद्यार्थ्याला शिकवायचं आहे त्याला पात्रता परीक्षा पेपर 1 किंवा 2 पास होणं तेवढंच गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे, बीएड झालेला आहे आणि तो जर पात्रता परीक्षा पास नसेल त्याला 6 ते 8 संधी मिळत नाही, तो 9वी 10वी साठी पात्र असतो. बीएड कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, बीएड कंप्लीट पाहिजे. आता एक सकाळी फोन झाला, एका विद्यार्थ्याने असा प्रश्न केला, सर माझं बीएड अपियर मधून मी परीक्षा दिली आणि बीएड अपियर मध्ये मला सेकंड पेपरला 100 मार्क आलेले आहेत, पण मला आगामी टेट देता येईल का? तर लक्षात घ्या मित्रांनो, टेट परीक्षेसाठी क्वालिफिकेशन लागत असतं मित्रांनो. तुमचं बीएड तर कंप्लीट पाहिजेच पाहिजे, प्लस डीएड वाल्यांना टीईटी पास असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला टेट एक्झाम देता येते. अदरवाईज तुम्हाला टेट एक्झाम देता येत नाही. ठीक आहे. सेंट्रल टीईटी किंवा जे के महाराष्ट्र शासनाची टीईटी, कोणती तरी टीईटी किंवा सीटीईटी पास असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे जाऊ पासिंग साठी किती मार्क लागतात याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टेट एक्झामची बॅच जॉईन करू शकता. आपली हंगामी नसून कायमस्वरूपी आपण याच्यावरच काम करतोय. तुमच्या आजूबाजूला झालेल्या शिक्षकांना एकदा नक्की विचारा आपल्या ग्रो अकॅडमीची माहिती, सर कसं शिकवतात, सरांकडून सर्व्हिस कशी मिळते. शेवटी मॅरेथॉन ठेवून विद्यार्थ्यांना खुश करून विद्यार्थ्यांना त्याचा काहीच परीक्षेमध्ये फायदा होत नाही असं शिकवलं जातं की विद्यार्थ्यांमध्ये सातत्य ठेवून कायम विद्यार्थ्यांसोबत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार फक्त मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ग्रो अकॅडमी हे चॅनल आहे. लक्षात ठेवा. आता फक्त चॅनलला वेगवेगळे अपडेट टाकून विद्यार्थ्यांमध्ये अफवा पसरून स्वतःचे व्ह्यू वाढवण्याचे ज्यांचा हेतू आहे त्यांचं म्हणजे तुमच्यामध्ये एक शंका निर्माण पैदा करायची आणि विद्यार्थ्याला एक भावनिक करून त्या विद्यार्थ्याकडून न होणारे म्हणजे ज्या महत्वाच्या नसतात त्याच गोष्टी शिकवून घेतल्या जातात, त्या गोष्टीपासून सावधान राहा.
पूर्ण माहिती काढूनच आगामी काळामध्ये तुम्हाला या परीक्षेला फेस करायचं आहे. तुम्ही सेंटरला जर बघितलं, या परीक्षेच्या माध्यमात 80% महिला आहेत मित्रांनो आणि 20%च पुरुष या परीक्षेसाठी आहेत. बघा, कुठल्याही सेंटरला गेला, तुम्ही ज्या पेपरला गेला होता त्या पेपरला हॉल तिकीट चेकिंगची लाईन मोठी कुणाची होती? आपली नारी शक्ती जास्त होती मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि पुणे मास्तरवर एवढा विश्वास आहे लोकांचा की ऑटोमॅटिकली ते आपल्याकडे जवळ वाटतात, आपल्या सोबत येतात. कारण पुणे मास्तरने मागच्या शिक्षक भरतीमध्ये 1000 महिलांना शिक्षक करून टाकलेलं आहे मित्रांनो. आणि 1000पेक्षा जास्त महिलांनी आपले युट्यूबवरले व्हिडिओ बघून सुद्धा त्या शिक्षक भरतीमध्ये चांगले गुण घेण्यात आलेले आहेत किंवा घेतलेले आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. हा माझा संपर्क क्रमांक आहे. टेट एक्झाम साठी बॅच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिशन 100 या टेटच्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर कृपया करून व्हॉट्सअप करावे. आणि अनेक व्हिडिओ बघून सगळ्यांचं बघून यायचं आपल्याकडे. आपले सुद्धा व्हिडिओ लाईव्ह टाकलेले आहेत, ते पण बघायचं. योग्य वाटलं तरच जॉईन करायचं. चला मित्रांनो, आपण पात्रता परीक्षा पास होण्यासाठी लागणार क्वालिफिकेशन किंवा किती मार्काला पास होतं पात्रता परीक्षेवर जातोय मी, लक्षात घ्या. आता 1ली ते 8वी पहिला पेपर, 1ली ते 5वी पहिला पेपर, 6वी ते 8वी दुसरा पेपर, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, पुढे आपल्याला पात्रता परीक्षेसाठी पात्र लागणारे गुण किती आवश्यक आहेत ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये. ठीक आहे. हा, हे पहा मित्रांनो, काय म्हटलंय इथे? असं म्हटलेलं आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, अपंग हे सर्व उमेदवार पात्रता गुणामध्ये 5% सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर एखाद्या विद्यार्थ्याला 150 पैकी 60% गुण घ्यायचे असतात, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ओपनच्या विद्यार्थ्याला 90 गुण घ्यावे लागतातच. काय म्हणतोय? 90 गुण घ्यावे लागतात. कोणता? ओपन, खुला प्रवर्ग. आता लक्षात घ्या, महत्वाचं म्हणजे EWS, SCBC, अपंग, SC, ST, OBC, आता NT, DCAB काय असेल ते सर्व कास्ट, कोणतं ना कोणतं आरक्षण असेल त्या विद्यार्थ्याला मित्रांनो एकूण 82 मार्क, 82.5 मार्क घ्यावे लागतात. लक्षात ठेवा. किती? म्हणजे जवळपास 83 मार्क घ्यावे लागतात. याच्यामध्ये सुद्धा सरकारने 82 मार्कांना सुद्धा या अगोदर बऱ्याच परीक्षेमध्ये क्वालिफाय केलेलं आहे. आणि मित्रांनो आपण सुद्धा 82 मार्क पडले म्हणून घाबरून जायचं नाही. काल एका महिलेने फोन केला, सर मला 80 मार्क पडतात. मी म्हणलं मॅडम कुठे चेक केला तुम्ही? सर ते युट्यूबवर बडबड करतात त्या लोकात चेक केले. अरे बा थांबा, 7 दिवसानं येणार आहे की आपलं प्रवेश पत्र आणि आन्सर की येणार आहे, आन्सर की येणार आहे ना. हे काय करतायत? सबस्क्रायबर वाढवायचे यांना, बरोबर. काही शिक्षकांना माहित पण नाही 30 प्रश्न असतात, ते आन्सर सांगायला लागलेत मित्रांनो. काही लोकांना परीक्षा ऑनलाईन होती असं गृहीत धरून आन्सर सांगायला लागले. काही लोकांना काहीच माहित नाही या परीक्षेबद्दल, पासिंगचे मार्क पण माहित नाहीत, ते आन्सर सांगायला लागले. म्हणजे या काळामध्ये व्ह्यू वाढतात, सबस्क्रायबर वाढतात. या मागचा प्रामाणिक हेतू आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा विश्वास फक्त महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आन्सर कीवर ठेवावा. म्हणजे 2-4 प्रश्न, अरे बालमानसशास्त्र अवघड आलं होतं, काही लोकांना त्यांची उत्तर सापडले नाहीत तरी पण प्रेझेंट. अरे पाय कुठून आणताय तुम्ही हे सगळं? गरज काय आहे? आयोगाची काढा ना तशी आन्सर की, बरोबर. MPSC आयोग, BEC ची काढा की, द्या ना विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स. तिथं म्हणणार याच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो, इथं डायरेक्ट आन्सर की, अॅक्युरेट आन्सर की, एकदम करेक्ट आन्सर की. असं नसतंय मित्रांनो. 7 दिवस थांबा, तुमचं जे काय कार्बन ठेवलेलं आहे आपण त्या कार्बनवर आपण आपल्या 17 तारखेपर्यंत आन्सर की मिळून जाईल. आणि त्या आन्सर की मध्ये एकदा चेक करा, व्यवस्थित चेक करा, तुम्हाला मार्क किती येतात ते नक्की तिथे समजून जाणार आहे. थोडं वेट अँड वॉच. आपण लगेच ते इकडे व्हिडिओ बघतो, मी त्याचे बघतो, याचे बघतो, त्याने लिहिलेलं कुठंतरी पावती, त्याने लिहिलेला फोटो, त्याच्यावर बघ, ह्याच्यावर, त्याच्यामध्ये खचून जातात. आणि झालंय काय? आपण झालेली परीक्षा आहे, बरोबर.
लागा, सीटीईटीची तयारी लागा, टेट एक्झामच्या तयारी लागा. ज्यांना वाटतं बाबा आपल्याला 50-60 मार्क येते त्यांनी पुढली तयारी करा. अभ्यासामध्ये गॅप ठेवू नका. आता असं बोललं की पुण्यवास्त्र कडक बोलतोय, एकदम पारदर्शक बोलतोय, फक्त तुम्हाला त्या वाटेवर नेण्याचं काम करतोय मी, लक्षात ठेवा. भावना म्हणजे अरे उद्या परीक्षा येणार आहे असं जाहीर करतायत, जे की टेट एक्झाम लागतील ना 4-5 महिने टेट एक्झामला सुद्धा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यामध्ये कुठलाही गैरसमज पसरू नये. ज्यांना अपुरी माहिती आहे त्यांनी माहिती द्यायला जाऊ नये. आता अजून एक उदाहरण सांगतो. एक तज्ञ प्राध्यापक कोणते XYZ एका विद्यार्थ्याने मला फोन केला, अरे SCBC आणि ओबीसी EWS यांना 90 मार्कालाच पास आहे, असं काहीतरी अफवा सोडायची. मग आम्हाला व्हिडिओ बनवून सांगावं लागतं, अरे बाबा हे सुद्धा जेवढ्या लोकांना आरक्षण आहे कुठल्या ना कुठलं, माजी सैनिक सोडून कुठलं ना कुठलं आरक्षण आहे, त्या सर्व लोकांना 83 मार्काला पास आहे असं गृहीत धरा मित्रांनो. कधी कधी आपल्याला या 82 मार्काला पण पास गृहीत धरलं जात असतं. हे जे काही इतिहास आहे, या इतिहासावर आम्ही जे काही काम केले हे मी तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. तुम्हाला याच्या पलीकडे अजून काही कळत असेल तर नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली का? जर समजले नसेल तर मला परत कमेंट करून सांगा आणि प्रत्येक व्हिडिओ आपण याप्रमाणे आणि स्पष्ट शब्दात बनवत राहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.